राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालंय। महायुतीकडून 6 तर मवियाकडून एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। सकाळपासून शिवसेना 2 उमेदवार देणार असल्याची चर्चा होती, त्यामुळे राज्यसभेच्या बिनविरोधबाबत साशंकता निर्माण झाली होती। मात्र अगदी शेवटच्या टप्प्यात शिवसेनेकडून फक्त ज्योती वाघमारेंनी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीचा पेच संपलाय। तर कोणी अर्ज भरलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। रामदास आठवले आहेत, विनोद तावडे आहेत, त्याचबरोबर माया युनाते आहेत, रामराव वडकुते, पार्थ पवार आणि ज्योती वाघमारे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। मला तर राज्यसभेवर बीजेपीने पाठवले, मला राज्यसभेवर बीजेपीने पाठवले, कारण माझं नावच आहे रामदास आठवले। त्यामुळं बीजेपीने मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलेलं आहे आणि मी नक्कीच त्या न्यायासाठी मी आवाज उठवत राहणार आहे। मला पूर्णपणे विश्वास होता की मी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे, देशभरामध्ये माझी ओळख आहे, देशभरामध्ये जी दलित जनता आहे ती माझ्यासोबत आहे आणि महाराष्ट्रात तर आहेच आहे। त्यामुळं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माहिती होतं आणि संसदेमध्ये मी नसणं हे सगळ्या खासदारांना अन्यायकारक राहणार होतं। त्यामुळं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ही संधी मिळालेली आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आमच्या समाजासाठी आहे।